ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿದೆ. ಅದು कड़तानद सरकार, चोरों का सरकार है. आता चोराच्या सरकारला तुम्ही सपोर्ट करता का? जे तुमच्या बरोबर नेहमी असणारे आणि तुमच्या समस्याला सोडवणारे आणि तुमच्या देशाबद्दल काळजी असणारे अशा पक्षाला तुम्ही मत देता, हे तुमच्या पुढे आहे. ಇದು ಯಾಕೆ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಂದ್ರೆ, ಈಗಿರೋ ಗವರ್ನಮೆಂಟ್ जन आरिसिದ गव्हर्नमेंट ಅಲ್ಲ, लोकांनी निवडलेलं सरकार नाही, ते चोरी केलेले सरकार आहे. आणि चोरून जे केलेले आहेत ते फार दिवस टिकत नाही, कारण त्याला काही विचार नाही, काही आयडियोलॉजी नाही. आणि ज्या लोकांजवळ आयडियोलॉजी नसते, विचार नसते, ते लोक तुम्हाला चांगल्या मार्गावर घेऊन जाणार नाहीत. त्यासाठी तुम्ही ह्या वेळेला सिद्धराम मेत्रेंना निवडून आणला तर एक चांगली सरकार महाराष्ट्रात येईल आणि तुमचे सगळे काम करतील. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ಲ, ಒಳ್ಳೆ ಸರ್ಕಾರ ಬಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕೆಲಸಗಳು ಆಗ್ತವೆ. ಈ ಕಳ್ಳರ ಸರ್ಕಾರ ಬಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕಳ್ಳತನ ಮಾಡಿಕೊಂಡೇ ಹೋಗ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಮೋದಿಯವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ, ಇದು ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಅಲ್ಲ, ಇದು ಕಳ್ಳತನದ ಸರ್ಕಾರ. ಒಂದು ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ ದಿಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ. ದಿಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ನಿಮ್ಮನ್ನ ಎಷ್ಟೋ ಮೋಸ ಮಾಡಿದೆ, निमग गोत्तागबेकु. तुम्हाला एवढं त्यांनी फसवलंय, खोटं बोललंय. खोटं बोलून त्यांनी दिल्लीत राज करत आहे मोदींनी, आणि इथं चोरी करून शिंदेनी राज करत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या वेळेला सतर्क राहायचं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे मोदी अगोदर सांगितले लोकांना, हे काँग्रेसचे लोक त्यांच्या काळी काळा पैसा बाहेर ठेवलेत आणि ती मी आणून तुम्हा सगळ्यांना 15-15 लाख देतो म्हणले. खरं नाही सांगितले की नाही? नाही. मग काय हो, एक प्रधानमंत्री होऊन असं खोटं बोलतोय? मिळालंय तुम्हाला? मिळालं नाही. मी सांगत नाही, हे त्यांनीच सांगितलं. आणि ते खोटं बोलतात की मी खोटं बोलतो हे सांगा तुम्ही. त्यांनी खोटं बोलले. दुसऱ्यांना सांगितले युवकांना, मी सगळ्यांना सत्तेवर आल्यानंतर 2-2 कोटी नोकऱ्या युवकांना देतो. सांगितलं का नाही? ಹೇಳಿದಾರಿಲ್ಲಪ್ಪ. 2 ಕೋಟಿ ನೌಕರಿ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ. ಎಲ್ಲವ 2 ಕೋಟಿ?